रुपालीज किचन कट्ट्यामध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मस्त टेस्टी आणि क्रीमी सूप। तर इथं त्यासाठी कुकरमध्ये मी घेत आहे 1 टेबलस्पून तेल। गॅसची फ्लेम इथं मीडियम ठेवली आहे। यामध्ये आपण घेऊयात 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या आणि त्याच सोबत एक अर्धा इंच आलं। आपण हे हलकसं हलवून घेऊयात। एक छोटा कांदा मी उभा चिरून घेतला आहे, तो मी आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। कांदा लालसर होतोपर्यंत आपण छान परतून घेणार आहोत। 4 गाजर मी स्वच्छ धुवून त्याची साल काढून ते चिरून घेतले आहेत, ते मी आता ह्याच्यामध्ये ॲड करत आहे। यामध्ये आपण घालूयात चवीपुरतं मीठ आणि त्यानंतर हे सर्व एकत्र व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि तेलामध्ये आपण हे छान परतून घ्यायचं आहे। गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण 1 ते 2 मिनिट ह्याला छान परतून घेऊयात आणि त्यानंतर हे शिजण्यासाठी मी ह्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घालत आहे। पाणी खूप जास्ती घालू नये। पाणी घातल्यावर मी एकदा हे मिक्स करून घेत आहे। यामध्ये आपण घालूयात पुदिन्याची पानं। 5-6 पुदिन्याची पानं मी ह्याच्यामध्ये ॲड करत आहे, त्याने मस्त फ्लेवर सूपला येतं। आता मिक्स न करता आपण कुकरचं झाकण लावूयात। गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात। तर इथं कुकरच्या शिट्ट्या झाल्या आहेत। गॅस बंद करून कुकर पूर्ण थंड होऊ देऊयात। इथं मी कुकर ओपन केला आहे। आता जी पुदिन्याची पानं आपण घातली होती ती आपण स्पूननी काढून घेऊयात। त्यानंतर आता इथं मिक्सरमध्ये यातलं पाणी न घेता मी बाकीचं सर्व मिश्रण घेत आहे। अर्ध अर्ध करून आपण घेऊयात आणि आपण मिक्सरमध्ये एकदम बारीक त्याची पेस्ट बनवायची आहे। इथे मी झाकण लावून घेत आहे। तर इथं आपण पाहूयात, तर अशी एकदम बारीकसर पेस्ट मी इथं बनवून घेतली आहे। बनवलेली सर्व पेस्ट आपण या कढईमध्ये ओतून घेऊयात। कुकरमध्ये जे पाणी शिल्लक राहिलं होतं ते देखील आपण याच्यामध्ये ॲड करणार आहोत। सूपची कन्सिस्टन्सी तुम्हाला किती हवी आहे त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्ती करू शकता। आपण आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर गॅसच्या मीडियम फ्लेमवर आपण हे छान उकळून घ्यायचं आहे। तर इथे हे मस्त मी मिक्स करून घेतलं आहे। तुम्ही पाहताय सूप आपलं खूप जास्ती पातळ किंवा घट्टसर नाहीये आणि जसं जसं ते उकळेल तसं ते घट्टसर बनेल। यामध्ये मी घालत आहे ½ टीस्पून काळी मिरी पावडर आणि ती घातल्यावर एकदा हे मिक्स करून घेऊयात। आपण आता या सूपला आणखीन एक उकळी येऊ देऊयात आणि त्यानंतर मी गॅस बंद करणार आहे। तर इथं आपलं कॅरेट सूप तयार आहे। आपण आता हे सर्व करायला घेऊयात। तर इथे आज झटपट आणि सोप्या पद्धतीने आपण हे सूप बनवलं आहे, जे खूप टेस्टी आणि पौष्टिक आहे। मोठ्यांपासून लहानांपर्यंत सर्वांनाच हे सूप नक्कीच आवडेल। तर तुम्ही अशा पद्धतीने घरी कॅरेट सूप नक्की बनवून पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। रुपाली किचन कट्टा चॅनल सबस्क्राइब केला नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि शेजारच्या बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीज सोबत। तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर।